तर नमस्कार मित्रांनो, सकाळची सुरुवात झाली. आमच्या सक्षमला दादा बोलत होता की सॉरी बोलून दाखव ना, नंतर करते उतरशील कसा. दादानी उतरवला त्याला आणि तो बसलेला दीदीच्या जवळ. ते बघा कसं दादा त्याला हे करताय. त्याच्यानंतर आलता माझ्या बारक्या भावाचा गिटार पार्सल आलेला. तर तो बोलत होता कुठं ठेवले. आम्ही ठेवलेला लपून. तर त्याने काढला शोधून काढला नाही. बघा हिनी घेतला नाही, नाचायला लागला. त्याच्यानंतर घेतली आपण गिटारची अनबॉक्सिंग करायला. भाई काय फुल यायच्या नव्हता ना, तिला सांगितलं म्हणजे लाईटी चालू कर. लाईटीच कमी होत्या. तर यो बघा कसा अनबॉक्सिंग करते बाई, फुल जोर लावले अनबॉक्सिंग करायला. 2 दिवसापासून वाट बघत होता माझा गिटार कधी येईल. आता आला तर बघा कसली खुशी त्याची. डायरेक्ट फेकला त्याने बॉक्स इकडं आणि सगळं सोडून पहिले गिटार उघडला आणि त्याने सोडून ती आली गिटार वाजवायला, आमची मोठी बहिणीस. तर तिने त्याच्या हातातून घेतला नाही. बघा कशी वाजवते. बसून वाजवायला डायरेक्ट घेतला वाजवायला. मीच वाजवणार, दुसरं कोण नाही वाजवणार. तर तिला बोललो. तर ती बोलत होती त्याच्यानं तो हे गिटार वाजवायचं प्लेक्टम असतं तो शोधत होता आम्ही. तर ती बॅग होती, आम्हाला वाटलं नुसती बॅगच आहे. त्याच्यानंतर आमची मामी घेऊन आली आम्हाला जिलेबी. बंद केली, परत दाखवतोय. तर जिलेबी खाल्ली आम्ही आणि परत गाण्याची सुरुवात केली. त्याच्यानंतर आमचा दादा आला. दादा बोलला बघू मी पण वाजून बघतो. जाम आम्ही गाणी बिणी गायले, म्हणजे गाणी बिणी गाऊन बसलं. तर दादा बोलायला लागला तो कॅमेरा चालू आहे का. हो बरं चालू आहे. त्याच्यानंतर त्याने उचलला कॅमेरा ना. बाई माझा जीव हाताने आलता. आम्ही त्या मोबाईलचा कवर काढून ठेवलेला. हे बघा आता बघा कसं दादा येईल इकडं आणि अभी होगा मौत का खेल, क्योंकि मेरा जीव जोखिम में आया था. ये देखो कैसे मार के जा रहा था, फिर से वापस आया. और देखो मी एवढी घाबरलेलो गाईज काय बोलू. तर नंतर तो दाखवायला लागला. त्याला बोललो बाई राहू दे ठेव. त्याच्यानंतर आमची मामी आली. बघा आता काय बोलायला. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.